हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण ग्रेड 2चा पार्ट 1मधील डिस्कवरिंग EVSचा डेकमधला डेक पब्लिकेशनचा चॅप्टर नंबर 2 डिफरंट टाईप ऑफ हाऊजेस पाहणार आहोत. म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारचे घर. चला तर मग न्यू वर्ड्सने सुरुवात करूया. परमनंट हाऊस. परमनंट हाऊस म्हणजे काय, पक्के हाऊस, म्हणजे जिथे आपण कायमस्वरूपी राहणार आहोत अशाला म्हणतात परमनंट हाऊस. अवॉर्डेड म्हणजे काय, बक्षीस देणे. परत टेम्पररी हाऊस. टेम्पररी म्हणजे काय, एक तात्पुरते बांधलेले घर. फर्स्ट एड म्हणजे कोणाला लागलं की पहिल्यांदा केलेला उपचार, त्याला फर्स्ट एड म्हणतात. मल्टी स्टोरी बिल्डिंग्स. मल्टी स्टोरीज बिल्डिंग म्हणजे काय की एकावर एक घर असे बांधलेले असतात, जे आपल्याला मेगा सिटीमध्ये किंवा मोठ्या सिटीजमध्ये बघायला मिळतं. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. टाईप ऑफ हाऊस. व्हॉट इज अ हाऊस. आता टाईप ऑफ हाऊसमध्ये पहिल्यांदा क्वेश्चन आहे की हाऊस कशाला म्हणायचं. अ हाऊस इज अ प्लेस वेअर वी लिव्ह विथ अवर फॅमिली. एक घर असं की जिथं आपण आपल्या फॅमिलीबरोबर राहतो. वी फील सेफ अँड प्रोटेक्टेड इन अवर हाऊस. आणि आपण आपल्या घरात राहताना आपण स्वतःला काय म्हणतो, सेफ समजतो आणि प्रोटेक्टिव्ह समजतो. तिथे राहिल्यानंतर कशाची आपल्याला भीती वाटत नाही. इट प्रोटेक्ट अस फ्रॉम मेनी थिंग्स लाईक हीट, कोल्ड, रेन, विंड, ॲनिमल अँड थीव्स. आणि आपल्याला घर हे कसं प्रोटेक्ट करतं, बऱ्याच मेनी थिंग्सने. कुठल्या त्यापैकी हीट म्हणजे जे समर सीझनमध्ये आपल्याला हीट लागते ते. कोल्ड विंटरमध्ये. रेनी सीझनमध्ये जो पाऊस असतो त्याच्यात आपण कुठे आपल्या घरात व्यवस्थित सुरक्षित राहतो. विंड म्हणजे वादळ आल्यानंतर. ॲनिमल्सपासून. आणि थीव्स म्हणजे चोरांपासून. हाऊस आर ऑफ डिफरंट टाईप्स. दे आर मेड ऑफ डिफरंट मटेरियल. जसे घरं वेगवेगळे असतात तसे आहे ना, त्यांनी ते पण बनवताना काय वेगवेगळ्या मटेरियलने बनवलं जातं. द टू मेन टाईप ऑफ हाऊजेस आर. आणि त्याचेच दोन टाईप झालेले आहेत, ते आता आपण खाली पाहू. कच्चा हाऊस. दीज हाऊस आर मेड ऑफ मड, लीव्स, स्ट्रॉ, बांबू एक्सेट्रा. आणि कच्चा हाऊस हे कशाने बनलं जातं, तर मड म्हणजे चिखल, लीव्स, स्ट्रीव अँड बांबू. दे आर टेम्पररी हाऊस. हे कसं असतं तर तात्पुरतं बांधलेलं टेम्पररी हाऊस. सच हाऊस आर युजली फाउंड इन विलेज. असे जे कच्चे हाऊस असतात ते जास्त करून कुठे आपल्याला दिसतात, तर गावाच्या ठिकाणी. दे कॅन बी इझिली मेड, आर नॉट सो स्ट्रॉंग अँड गेट डिस्ट्रॉय इझिली. आणि ही अशी घरे काय तर एवढी काय स्ट्रॉंग नसतात आणि ती लगेच डिस्ट्रॉयसुद्धा कशी होतात, इझिली होतात. हट इज ॲन एक्झाम्पल ऑफ अ कच्चा हाऊस. हट हे काय कच्च्या हाऊसचं एक उदाहरण आहे. पक्का हाऊस. दीज हाऊस आर मेड फ्रॉम ब्रिक्स, वूड, सिमेंट, आयर्न एक्सेट्रा. आता पक्का हाऊस हे कशाने बनलं जातं, तर ब्रिक्स म्हणजे विटांनी, वूड म्हणजे लाकडांनी, सिमेंट, आयर्न एक्सेट्रा. दे आर परमनंट हाऊस. आणि अशा घरांना आपण परमनंट हाऊससुद्धा म्हणतो. दे आर मेनली फाउंड इन सिटीज अँड टाउन. आणि अशी घरे शक्यतो शहरात आणि टाउनमध्ये म्हणजे छोट्या शहरात पाहिली जातात. दे आर स्ट्रॉंग हाऊस. हे घरं कशी असतात, मजबूत असतात. दे लास्ट फॉर मेनी इयर्स अँड डू नॉट गेट डॅमेज बाय रेन, हीट ऑर कोल्ड. आणि ही घरं बरेच वर्ष टिकतात आणि ते कशामुळे डॅमेज होत नाहीत किंवा खराब होत नाहीत, तर पाऊस, पाणी आणि हवा ह्याच्यामुळे ते डॅमेज होत नाही. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. सम एक्झाम्पल ऑफ पक्का हाऊस आर. चला तर मग काही एक्झाम्पल पाहूयास की पक्का हाऊसचे. फर्स्ट, बंगलो. अ बंगलो इज अ सिंगल स्टोरी हाऊस विथ मेनी रूम्स. बंगलो म्हणजे काय तर एक सिंगल हाऊस, म्हणजे त्याला मल्टिपल किंवा असं म्हणजे डबल मजली नसलेला, साधा ग्राउंडला अटॅच असलेलं घर. आणि तिथे काय असतात, मेनी रूम्स असतात. दिस
type of house is built on a very large area and usually has a garden around it. आणि हे अशा टाईपचे घरं हे मोठ्या जागेत बांधले जातात आणि तिथं शक्यतो काय साईडला म्हणजे बंगलोच्या साईडला गार्डन असतं. इट मे बी बिल्ट ऑफ स्टोन, ब्रिक्स ऑर वूड. आणि हे कशाने बांधलं जातं तर स्टोन म्हणजे मोठ्या मोठ्या दगडांनी, ब्रिक्स विटांनी आणि वूड. इट मे हॅव अ फ्लॅट ऑर स्लोपी रूफ डिपेंडिंग ऑन द क्लायमेट ऑर रेनफॉल इन द प्लेस इट इज लोकेटेड इन. आणि ही अशी जी घरे आहेत ती कधी कधी फ्लॅट पण बनवली जातात, कधी कधी स्लोपी रूफ म्हणजे त्यांचं जे छत असतं ते कसं बनवलं जातं, कधी कधी फ्लॅट असतं तर कधी कधी स्लोप दिलेला असतो. का तर ना क्लायमेट आणि रेनफॉल ज्या ज्या ठिकाणी जास्त रेनफॉल असतो त्या त्या ठिकाणी तिथं घरं स्लोपी बनवली जातात, स्लोपिंग रूफची बनवली जातात. ओके, चला तर मग नेक्स्ट पाहूया डबल स्टोरी हाऊस. Houses that have 2 floors are known as double story house. They have a ground and first floor. They can be used as a single unit. आता हे डबल स्टोरी हाऊस म्हणजे काय की एक मजला वर असलेला, एक ग्राउंड फ्लोअर आणि त्याला एक आहे ना वरती फर्स्ट फ्लोअर हा असतो. आणि दे कॅन यूज काय तर वेगवेगळ्या कारणांसाठी, सिंगल युनिट और 2 डिफरंट युनिट्ससाठी. इट मीन्स दॅट द 2 फ्लोअर मे बी ऑक्युपाय बाय द सेम और डिफरंट फॅमिली. आणि हे 2 मजली घर कधी कधी एक फॅमिली वापरू शकते किंवा वेगवेगळे डिफरंट फॅमिलीज पण वापरू शकते. सच हाऊस आर फाउंड एव्हरीवेअर स्पेशली इन सिटीज. आणि अशी घरं बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि सिटीजमध्येही बऱ्यापैकी दिसतात. चला तर मग आता नेक्स्टकडे वळूया. मल्टी स्टोरी बिल्डिंग. ॲज द नेम सजेस्ट्स these are buildings with many floors or stories. आता हे कसे आहेत हे की बाबा आहे ना त्यांच्या नावानुसार मल्टी स्टोरी बिल्डिंग म्हणजेच काय तर त्याचं मेनी फ्लोअर्स असतात म्हणजे भरपूर सारे असे मजले असतात आणि हे असतात स्टोरी. दे हॅव मेनी हाऊजेस ऑर फ्लॅट ऑन इच फ्लोअर. आणि तिथे एका फ्लोअरला बरेच फ्लॅट असतात. दीज अलाउज मोर पीपल टू लिव्ह इन अ लेस स्पेस. आणि हे कशासाठी बांधले जातात तर एका कमी जागेत भरपूर माणसं राहण्यासाठी. दे आर फाउंड इन अ बिग सिटीज. आणि ही अशी घरं कुठे जास्त दिसतात तर मोठ्या सिटीजमध्ये. सम मल्टी स्टोरी बिल्डिंग आर व्हेरी हाय अँड राईज अबाव द अदर बिल्डिंग. आणि ह्या अशी मल्टी स्टोरी बिल्डिंग आहेत ह्या खूप उंच जातात आणि यांना त्या दुसऱ्या बिल्डिंग्सच्या मानाने थोड्या हे करत राईज होतात म्हणजे वाढत राहतात. दीज आर कॉल्ड स्काय स्क्रॅपर्स. आणि ह्यालाच म्हणलं जातं की स्काय क्रॅपर्स. इन मल्टी स्टोरी बिल्डिंग्स क्लाइम्बिंग स्टेअर्स कॅन बी अ डिफिकल्ट एक्सरसाइज. आणि ह्या अशा मल्टी स्टोरी बिल्डिंगमध्ये पायऱ्या चढत जाणे ही खूप मोठी एक्सरसाइज मानली जाते. हेन्स देअर आर एलिव्हेटर्स ऑर लिफ्ट्स फॉर पीपल टू मूव्ह फ्रॉम वन फ्लोअर टू अनादर. आणि ह्याचमुळे तिथे एलिव्हेटर्स ऑर लिफ्ट्स हे लावलेले असतात की जेणेकरून एका फ्लोअरवरून दुसऱ्या फ्लोअरवरती जाण्यासाठी इझी होण्यासाठी. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. प्रॅक्टिस झोन 1 हा आपण परत पाहू. पुढचा पॉईंट स्पेशल हाऊस. सम पीपल लिव्ह इन स्पेशल टाईप ऑफ हाऊस. लेट अस लर्न अबाउट सम ऑफ दिस हाऊस. आणि स्पेशल हाऊस आता आपण कुठले प्रकार पाहिले तर एक कच्चा हाऊस आणि दुसरा पक्का हाऊस. पक्का हाऊसमध्ये आपण 3 टाईप ऑफ हे पाहिले हाऊसेस पाहिले. आता स्पेशल हाऊस काय असतं ते पाहूया. इग्लू. इग्लूज आर डोम शेप हाऊस फाउंड इन व्हेरी कोल्ड प्लेस. इग्लू ही अशी घरे असतात की त्यांचा शेप कसा असतो डोम साईजचा असतो आणि ती जास्त करून भरपूर अशा थंडीच्या ठिकाणी भेटले जातात. दे आर मेड ऑफ आईस अँड स्नो. आणि ही अशी घरं कुठे असतात जिथं आईस आणि स्नो पडलेला असतो. बट रिमेन वार्म
फ्रॉम इनसाइड, पण आतल्या बाजूला ही घरं कशी असतात तर गरम असतात, वॉर्म असतात. इस्किमोस लिव्ह इन इग्लूज, हे तिथं राहणाऱ्या लोकांना काय म्हणलं जातं तर इस्किमॉस. चला तर मग आता कारावॅन. अ कारावॅन इज अ हाऊस ऑन व्हील्स. इट हॅज ऑल द कम्फर्ट ऑफ अ हाऊस इनसाइड इट. आता कारावॅन कशाला म्हणलं जातं की ज्याला चाक असतं, अशा घरांना कारावॅन म्हणलं जातं. आणि अशी घरं ही आतल्या बाजूला कशी असतात, कम्फर्टेबल असतात. इट कॅन मूव फ्रॉम वन प्लेस टू अनादर, आणि अशी घरं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. इन अर्लियर टाइम्स caravans were pulled by horses or camels, but nowadays there are caravans attached to cars. आणि पूर्वीच्या काळी अर्लियर टाइम्सला कारावॅन्स हे कोणाला यांना जोडले जायचे तर हॉर्सेस और कॅमल्सला, पण आत्ताच्या टायमाला हे कारावॅन्स हे कार्सला अटॅच केलेले असतात. स्टिल्ट हाऊस. द वुडन houses that are made high above the ground are referred as stilt house. आणि ही अशी घरं जे स्टिल्ट हाऊस असतात ते हे कशी बनवली जातात की उंचावर, ग्राउंडपेक्षा उंचावर बनवलेली असतात. दे स्टँड ऑन स्ट्रॉंग बांबू पिलर कॉल्ड स्टिल्ट्स. आणि ही कशाने बनली जातात तर स्ट्रॉंग अशा बांबूच्या पिलर्सने बनलेली जातात, म्हणून त्यांना काय म्हणलं जातं स्टिल्ट्स. दिस इज डन so that the rainwater and insects that come out during the rainy season do not enter the house. आणि अशी घरं कुठल्या ठिकाणी बनवल्या जातात की जिथं रेन वॉटर भरपूर असतं आणि तिथे घरात इन्सेक्ट येऊ नये म्हणून ही घरं कुठे उंचावर बांधली जातात. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. टेंट. अ टेम्पररी हाऊस मेड अप ऑफ अ थिक क्लॉथ कॅनव्हस इज नोन ॲज टेंट. आणि हे काय टेंट हाऊस कसे असतात, हे टेम्पररी हाऊस असतात, म्हणजे एक तात्पुरता प्रवासाला आपण गेलो आणि तिथे वापरलेले जातात. आणि हे कशाने बनले जातं तर एखाद्या जाड कपड्याने, त्याला काय म्हणलं जातं कॅनव्हस म्हणलं जातं त्या कपड्याला, आणि त्याच्यापासून आपण ते घर बांधतो म्हणून त्याला टेंट म्हणतात. इट इज मोस्टली यूज्ड इन डेझर्ट एरिया. आणि ही अशी घरं कुठे पाहिली जातात तर डेझर्ट एरिया म्हणजे राजस्थान वगैरे. टेंट्स आर ऑल्सो यूज व्हाईल कॅम्पेनिंग ॲज दे आर इझी टू पुट अप अँड कॅरी. आणि हे टेंट हाऊस अजून कुठे वापरले जातात, जे कॅम्पेनिंग करतात, वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात, राहतात तिथे, ते त्यांच्यासाठी असतात की जे पटकन आहे ना बांधता येईल आणि आपल्यासोबत आहे ना कॅरी पण करता येईल, म्हणजे घेऊन जाता येईल असे. चला तर मग आता नेक्स्ट हाऊस पाहूया. हाऊस बोट. इट इज अ बोट विथ अ नंबर ऑफ रूम इन इट. आणि ही अशी एक बोट असते की तिच्या आतमध्ये बऱ्याच साऱ्या रूम्स असतात. इट हॅज ऑल द फीचर ऑफ अ हाऊस. आणि त्या घरात काय बरेच सारे फीचर्स असतात, म्हणजे फायदे असतात. इन इंडिया द स्टेट ऑफ काश्मीर अँड केरला आर फेमस फॉर हाऊसबोट. आणि इंडियामध्ये 2 असे स्टेट आहेत की तिथे हे हाऊसबोट फेमस आहेत, तर कुठले तर काश्मीर अँड केरला. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. प्रॅक्टिस झोन 2 हा आपण परत पाहूया. नेक्स्ट ॲन आयडल हाऊस. आता काय तर आयडल हाऊस हे कसं असलं पाहिजे ते पाहूया. आयडल मीन्स परफेक्ट ऑर मोस्ट सुटेबल. आयडलचा अर्थ काय तर परफेक्ट, कुठल्याही काही हे करायचं असेल तर परफेक्ट अँड मोस्ट सुटेबल. अ हाऊस मस्ट हॅव सम बेसिक थिंग टू मेक इट ॲन आयडल हाऊस. आणि आयडल हाऊस अजून ह्या कशाला म्हटलं जातं की ज्या बेसिक नीड्स असतात किंवा बेसिक थिंग्स असतात, वस्तू असतात, त्या तिथं त्या हाऊसमध्ये भेटतात, म्हणून त्याला आयडल हाऊस म्हणलं जातं. तर आयडल हाऊससाठी काय काय असलं पाहिजे ते आपण खाली बघूया. व्हेंटिलेशन. ॲन आयडल हाऊस हॅज इनफ विंडोज अँड डोर्स दॅट प्रोव्हाइड गुड व्हेंटिलेशन. आयडल हाऊसमध्ये काय त्या घरात विंडोज आहे ना बऱ्यापैकी असले पाहिजेत आणि डोर्स पण, तर कशासाठी तर व्हेंटिलेशनसाठी. व्हेंटिलेशन म्हणजे काय तर हवा ये जा करण्यासाठी. गुड व्हेंटिलेशन गिव्ह फ्रेश एअर
and sunlight. It also kills germs and save electricity. आणि गुड व्हेंटिलेशन जर असेल तर आपल्याला कशी फ्रेश एअर मिळते आणि सनलाईट पण, म्हणजे घरात उजेड पण भरपूर असतो आणि त्यामुळे काय होतं तर जे जर्म्स असतात ते किल होतात आणि उजेड पडल्यामुळे आपली इलेक्ट्रिसिटीसुद्धा काय बचत होते. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. Sanitation. Sanitation means having a system of drainage that carry the dirty water and waste out of the house through pipes. म्हणजे सॅनिटेशन म्हणजे काय की आपल्या घरातलं जे काय कपडे धुतलेलं पाणी किंवा युटेन्सिल वॉश केलेलं पाणी हे ड्रेनेज थ्रू काय घराच्या बाहेर आहे ना पाईप्स थ्रू काढलं जातं. दस वी विल बी एबल टू प्रिव्हेंट इलनेस. आणि हे पाईप थ्रू काढल्यामुळे आपल्या घरात आहे ना आजारी पडण्याचं आपण काय करतो प्रिव्हेंट करतो त्याच्यात. डिस्पोजल ऑफ गार्बेज. आता गार्बेज म्हणजे जे आपला कचरा आहे हा आपण डिस्पोज कसा करतो ते पण. गार्बेज शूड बी डिस्पोज्ड ऑर थ्रोन इन अ क्लोज्ड बिन. आणि आपलं जे कचरा असतो तो आपण शक्यतो काय बंद असलेल्या डस्टबिनमध्ये टाकावा. इट शूड देन बी कलेक्टेड बाय द लोकल गार्बेज कलेक्टर who dumps all the garbage at a proper place. It prevent diseases. आणि हे सगळा जो लोकल कचरा असतो तो हे काय करतात लोकल गार्बेजवाले जे कलेक्टर असतात ते घेऊन जातात आणि ते काय एका मोठ्या अशा डम्प्सवरती ते काय त्या प्लेसवरती घेऊन जातात आणि ह्यामुळे आपण काय आजार आपले हे प्रिव्हेंट केले जातात, म्हणजे आजारापासून आपल्याला वाचवलं जातं. Cleanliness. Dusting, sweeping and mopping should be done regularly to keep the house clean. घरातले डस्टिंग स्वीपिंग अँड मॉपिंग हे डेली केलं पाहिजे की जेणेकरून घर क्लीन राहतं. अ डर्टी हाऊस हॅज जर्म्स दॅट कॉज डिझिजेस. आणि जर घाण घर असेल तर त्याने आजार काय होतात वाढतात. नेक्स्ट सेफ्टी. Nets on doors prevent insects from coming inside the house. आणि घराला नेट्स बसवणे डोरला गरजेचं आहे की जेणेकरून आहे ना काय इन्सेक्ट्स आपल्या घरात येत नाहीत. देअर शूड बी नो लूज इलेक्ट्रिकल वायर इन अ हाऊस. आणि आपल्या ह्या घरी म्हणजे आयडियल हाऊसमध्ये कुठंही आहे ना वायर अशी मोकळी सोडलेली नसावी. इट मस्ट बी चेक्ड रेग्युलरली टू प्रिव्हेंट इलेक्ट्रिक शॉक. आणि ही दर ह्याला चेक केली पाहिजे की जेणेकरून कोणाला शॉक बसणार नाही. फर्निचर विथ शार्प एजेस मस्ट बी अवॉइडेड टू प्रिव्हेंट ॲक्सिडेंट. आणि जे आपल्या घरातलं फर्निचर असतं त्याच्यामध्ये कानेकोपरे ठेवू नये की जेणेकरून त्याच्यामुळे कुठला ॲक्सिडेंट होईल. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. प्रॅक्टिस झोन 3 हा आपण परत पाहूया. सेफ्टी हॅबिट्स. आता आपण काय सेफ्टी घ्यायला पाहिजे ते पाहूया. डू नॉट टच इलेक्ट्रिकल स्विचेस अँड प्लग्स विथ वेट हँड. ओल्या हातांनी इलेक्ट्रिक जे स्विच असतात त्याला किंवा प्लग्स असतात त्याला हात लावू नये. डू नॉट रश वाईल क्लाइम्बिंग अप अँड कमिंग डाऊन द स्टेअर्स. आणि काय तर ज्यावेळेस आपण स्टेअर्सवरून चालतो किंवा उतरतो त्यावेळेस काय पडलं नाही पाहिजे. चला तर मग नेक्स्ट पेजकडे बोलूया. डू नॉट प्ले विथ शार्प ऑब्जेक्ट सच ॲज नाईव्स, नेल्स, ब्लेड्स एक्सेट्रा. जे काय शार्प ऑब्जेक्टचे वस्तू असतात म्हणजे काय तर चाकू, नेल्स, कटर किंवा ब्लेड्स ह्यांच्या संगे खेळू नये. नेवर प्ले विथ फायर. आगीसोबत खेळू नये. डू नॉट टीज ॲनिमल ऑर थ्रो स्टोन ॲट देम ॲज दे कॅन बाईट. आणि ना जे काय ॲनिमल्स असतात त्यांना काय चिडवू नये किंवा त्यांना त्रास देऊ नये किंवा त्यांच्यावरती दगड फेकू नये नाहीतर ते तुम्हाला चावतील. डू नॉट टच पेस्टिसाइड्स अँड
अँड एनी अननोन बॉटल्स. आणि जे पेस्टिसाइड्स म्हणजे औषधं असतात किंवा अननोन बॉटल्स असतात जे की तुम्हाला माहीत नाही त्या बॉटल्स कशाच्या आहेत, त्यालासुद्धा हात लावू नये. डू नॉट यूज द गॅस स्टोव ऑन युअर ओन और प्ले नियर अ लायटर स्टोव और गॅस सिलेंडर. आणि जे गॅस चालू असताना किंवा तिथे काय खेळू नये किंवा लायटर संगे खेळू नये. गॅस सिलेंडर आणि गॅसच्या लायटरबरोबर खेळू नये. नेक्स्ट पेजकडे वळूया. डू नॉट प्ले और फ्लाय काईट ऑन द टेरेस ॲज यू कॅन फॉल डाऊन. ऑलवेज फ्लाय काईट इन ॲन ओपन एरिया इन अ पार्क और फील्ड. आणि जे पतंग उडवायची असते ती तुमच्या टेरेसवरती उडवू नका की जेणेकरून तुम्ही खाली पडाल. शक्यतो पतंग हे ओपन एरियामध्ये किंवा गार्डनमध्ये, पार्कमध्ये किंवा फील्डवरती तुम्ही उडवू शकता. नेवर टेक मेडिसिन विदाऊट द परमिशन ऑफ ॲन अडल्ट ऑर अ डॉक्टर. कुठलेही मेडिसिन मोठ्यांच्या परमिशनशिवाय किंवा डॉक्टरांच्या परमिशनशिवाय घेऊ नका. फर्स्ट एड. फर्स्ट एड इज द फर्स्ट अँड सिम्पल मेडिकल हेल्प गिवन टू एनी पर्सन who is hurt before she can be taken to a doctor. फर्स्ट एड म्हणजे काय हे ह्या सेंटेन्सेसमध्ये सांगितलं आहे की सिम्पल मेडिकल हेल्प, की एखाद्या पर्सनला हर्ट झाला आहे आणि तिला किंवा त्याला आपण डॉक्टरकडे नेण्याच्या अगोदर केलेली हेल्प. ऑलवेज ट्राय टू हेल्प द पर्सन हू इज हर्ट. आणि शक्यतो जर कोणाला लागलं एखाद्या पर्सनला तर त्याला मदत करत जा. टेक हेल्प फ्रॉम अडल्ट इफ वन इज हर्ट. असिस्ट देम इफ पॉसिबल. आणि शक्यतो कोणाला लागलं तर तुम्ही कोणाची मदत घ्या, मोठ्या लोकांची मदत घ्या आणि त्यांनी सांगितल्यानुसार असिस्ट देम इफ पॉसिबल. ऑलवेज कीप अ फर्स्ट एड बॉक्स ॲट होम. इट हॅज अ रेड क्रॉस मार्क ऑन इट जस्ट लाईक अ प्लस साईन. आणि घरात शक्यतो एक फर्स्ट एड बॉक्स असलाच पाहिजे, ठेवलाच पाहिजे की आणि त्याच्यावरती आहे ना एक रेड कलरचा क्रॉस मार्क्स असतो किंवा त्याला प्लस साईन केलेली असते. The first aid box consists of cotton, Dettol, Savlon, bandage, band-aid, scissors or any other creams or ointment which can be applied on the wound. आणि फर्स्ट एड जे आहे आपल्याकडे बॉक्स त्याच्यात काय काय कुठल्या गोष्टी असल्या पाहिजे तर कॉटन, डेटॉल, सॅव्लॉन किंवा बँडेज, परत बँडेड, परत सीझर आणि एखादी क्रीम. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. ऑलवेज वॉश द वूंड विथ क्लीन वॉटर. आणि शक्यतो लागलेले ठिकाण हे स्वच्छ पाण्याने धुवून काढा. यूजिंग सम कॉटन डॅब द wounded area with Dettol, Savlon and apply an antiseptic cream on it. आणि एखाद्या ना काय तर वूंडच्या ठिकाणी एखादं कॉटनचा हे लावा, कॉटन लावा आणि त्याच्यावरती सॅव्लॉन किंवा डेटॉलने ते पहिल्यांदा तो एरिया त्या वूंडला लावा आणि परत अँटीसेप्टिक क्रीम लावा. टाय अ बँडेज ऑन द वूंड इफ रिक्वायर्ड. आणि जर गरज असेल तर त्याला बँडेजसुद्धा बांधा. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा लेसन व्यवस्थित कळाला असेल. प्रॅक्टिस झोनचा सेपरेट एक व्हिडिओ बनवला जाईल. थँक्यू.